सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास विभाग आणि डान्स सेवा मंडळ नाशिक संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय उंबरठाणा यांच्या संयुक्त विद्यमाने उंबरठाणा महाविद्यालयात आयोजित एक दिवसीय निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संपन्न झाली. महिला सबलीकरण, महिलांचे अधिकार, संहिता व कायदे संरक्षणार्थ प्रशिक्षण या विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एकनाथ आहेर होते. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री गणेश माळी साहेब म्हटले की आर्थिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक सबलीकरण महिलांचे होणे खूप महत्त्वाचे आहे. आजचे युग हे स्पर्धेचे असून विद्यार्थिनींनी निर्भयपणे स्पर्धेत सहभाग घेतला पाहिजे. स्वयंशिस्त, आचार विचार, संवाद कौशल्य, मेहनत आणि नेतृत्व कला यामुळे जीवनाला सुयोग्य दिशा मिळते. ॲडव्होकेट निलेश जाधव म्हटले की संवैधानिक हक्कांची जनजागृती सर्वसामान्य लोकांमध्ये होणे खूप गरजेचे आहे. विद्यार्थिनींनी महाविद्यालयीन जीवनामध्ये कायदे विषयक माहिती समजावून घेतली पाहिजे. क्रीडा शिक्षक दिनेश पागी यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणार्थ कराटे त्यातील कौशल याबाबत महत्त्व समजावून प्रात्यक्षिके दाखवीत त्यातील काही कृती त्यांनी विद्यार्थिनीकडून करून घेतल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावित विद्यार्थी विकास अधिकारी प्रोफेसर सुभाष पवार यांनी केले. प्रोफेसर मनदीप राऊत यांनी आभार मानले. ग्रंथपाल मधुकर गावित, प्रोफेसर पूनम सूर्यवंशी, प्रोफेसर ज्योती येवले, प्रोफेसर किशोर काळे, प्रोफेसर कलावती थविल, प्रोफेसर हेमलता महाले, प्रोफेसर उमाताई देशमुख, प्रोफेसर अनिता कोळी, श्री अनिल कदम, यशवंत राऊत यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव.